सभापतीजी, ही गंभीर बाब आहे की या ठिकाणी दर्शन एक सुरक्षा रक्षक गेला असं मानू शकतो. तीन सुरक्षा रक्षक एक भाग घेतलेल्या भाविकाच्या हातावर तो परराज्यातला भाविक. राज्याची या ठिकाणी झालेली बदनामी आहे. आपण त्या संदर्भाने उल्लेखच करत नाहीये. कारवाई करतो म्हणून सांगितलं. आपल्याला मी सांगितलं की अनधिकृतपणे गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याची तो जिद्द करत होता, त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याची ड्युटी केली. त्याच्या वागणुकीमध्ये काय चूक झालेली आहे, काय नाही झाली याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्या चौकशीच्या अहवालानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. सभापतीजी, अत्यंत गंभीर बाब आहे की दर्शनासाठी जेव्हा भाविक भक्त जातात तेव्हा त्यांना वेगळा असा निधी द्यावा लागतो किंवा अवैध पद्धतीने त्या ठिकाणी दर्शनासाठी नंबर लावावा लागतो. तसं तर देवाच्याकडे जायचं म्हटल्यानंतर हार तुरे प्रसाद हे लागणारच. पण देवाभाऊंकडे जायचं असेल तसं काही ते तसेच सगळ्यांवर ते खुश असतात. त्यामुळे आम्हाला काही प्रसाद तसा द्यायचं काम नाही पडलं, तसेच ते सगळ्यांवर ते खुश असतात. आणि म्हणून मी या निमित्ताने बोलू इच्छिते, सांगू इच्छिते की हा जो प्रकार झालेला आहे त्यामध्ये अटक पण झाली, त्यानंतर SIT पण नेमल्या गेली, त्यानंतर त्या ठिकाणी मला वाटते त्या संबंधित विश्वस्ताला बेल पण झाली, 7 जण त्यामध्ये अटक केल्या गेले होते. हा सगळा प्रकार झाला. माझं एकच म्हणणं याच्यामध्ये आहे की ज्या वेळेला VIP दर्शनाचा जो काही विषय येतो समोर, तिथे आपण जर बालाजीच्या दर्शनासाठी गेलो त्या ठिकाणी पण आपल्याला वेगळा असा पैसा भरावा लागतो, VIP रांग असते, पण तिकडे कसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या जातात. माझं या ठिकाणी असा एक प्रश्न आहे आदरणीय मंत्री महोदयांना की काही हरकत नाही एखादी पावती जर आपण 12,000 15,000 लोक भरायला तयार आहेत, लोक द्यायला तयार आहे, पण सुविधा मिळतात का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. काय होतं की गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड जास्तीचे नेमल्या गेलेले असले पाहिजेत, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, बसण्याची व्यवस्था असली पाहिजेत, आणि देवासाठी कोणीच काही नाही म्हणत नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या जरी तुम्ही या ठिकाणी उपाययोजना केल्या, पण या उपाययोजनेचा काही फायदा झाला का हा महत्त्वाचा विषय आहे. कारण तुम्ही इकडे उत्तरामध्ये पण बोललात 6 प्रकारचे उपाययोजना वगैरे काय, तुम्ही पोर्टल ऑनलाईन वगैरे सगळं केलं. हे सगळं केल्यानंतरही वारंवार अशा पद्धतीच्या घटना का होतात हाही मुळात एक प्रश्न आहे. आणि त्यावर ते स्टिंग ऑपरेशन पोलिसांना करावं लागतं. असं तर नाही ना तिकडे की जे लोक पोलीस लोक असतात तेच त्या विश्वासांसोबत सहभागी आहेत, असं पण असू शकतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला फार मोठा रॅकेट या गोष्टीमुळे निर्माण होतं. माझा छोटासा असाच प्रश्न आहे की यामध्ये हे जे काही पावत्या आपण घेतो ह्या पावत्या जास्तीच्याही घेतल्या तर हरकत नाही, आणि तशा पद्धतीचं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी मंदिरामध्ये सुविधा देणार का, सुरक्षा गार्ड वगैरे या पद्धतीने, कारण त्या बऱ्याचशा ठिकाणी नाही आहेत, मोजक्याच तुमच्या त्या तुटपुंज्या अशा सुविधा आहेत. तर त्या सुविधा मोठ्या प्रमाणात देण्याच्या दृष्टिकोनातून त्याला लिगली करा ना, तुम्ही पैसे घ्या पण थोडा अजून त्याच्यामध्ये सुविधा चांगल्या द्या. हे एक माझं आपल्याला एक प्रश्न आहे, आपण करणार का.